नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. जुलै महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जून हप्त्याचा महिना जो आहे सर्वांना थोडा उशिरा मिळाला होता. बऱ्याच महिलांना यासंबंधी एवढ्या अडचणी आल्या की काही महिलांना तर अजूनही पैसे आले नाही आणि बहुतांशी त्या महिला या योजनेतून कमी झाल्या की काय अशी सुद्धा बातमी आहे. आणि कुठल्या महिला या योजनेतून कमी झाल्या त्या संदर्भात सुद्धा आम्ही माहिती देऊ. परंतु तत्पूर्वी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जुलैचा हप्ता जो आहे तो लवकर येणार आहे आणि शासनाने सर्व लाडक्या बहिणींसाठी एक गोड आनंदाची बातमी दिली आहे की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता इथून पुढे जो येणारा हप्ता आहे त्याच्यासाठी जास्त विलंब लागणार नाही आणि पहिल्या महिन्याच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच हा पैसा जो आहे तुमच्या खात्यात येणार आहे. परंतु तत्पूर्वी जुलै महिन्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. प्रत्येक महिन्याला वारंवार काहीतरी नवीन नियम आणि नवीन नियमावली आणत आहे. त्यानुसार आपल्याला प्रत्येक महिन्यालाच आता खाते अपडेट करणे आवश्यक आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमचं जे खातं आहे त्याला आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे. केवायसी आतापर्यंत जर राशन कार्डची केली नसेल तर त्याची तारीख वाढवली असून शेवटची तारीख ही 30 जुलै केलेली आहे. 30 जुलैपर्यंत आपण आपले राशन कार्ड केवायसी करू शकता. अन्यथा त्यानंतर आपले राशन कार्ड हे कायमस्वरूपी बंद होणार आहे आणि ज्यांचे राशन कार्ड बंद झाले त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तेव्हा शासनाने एक तारीख जाहीर केली आहे की 30 जुलैपर्यंत आपण सर्वात पहिले आपले जे राशन कार्ड आहे हे केवायसी करा. त्यामध्ये ज्या ज्या सदस्यांची नावे आहेत त्यांची सर्वांची नावे जे केवायसी करून त्यांचे आधार लिंक करणे आवश्यक आहे. सोबतच आपण लाभार्थी आहात, लाडकी बहीण योजनेचे आपण स्वतः लाभार्थी आहात, आपले सुद्धा नाव त्या राशन कार्डमध्ये आहे, तेव्हा आपले आधार लिंक केवायसी करणे आपल्याला बंधनकारकच आहे. आणि आपल्याला ही शेवटची संधी आहे, शेवटचा महिना. यानंतर शासन आपल्याला कुठलीही संधी मिळणार नाही, आपल्याला कुठलीही संधी देणार नाही आहे. तेव्हा जुलैच्या 30 तारखेपर्यंत आपण त्वरित हे कामं करून घ्या आणि त्यानंतर जो नंतरचा जो हप्ता आहे तो आपल्याला वेळोवेळी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यासोबतच शासनाने हे बातमी गोड दिली आहे की सध्या राज्य शासन प्रत्येक इथं घटकांवर लक्ष ठेवत असून आता नवनवीन योजना ज्या आणलेल्या आहेत त्या योजनाच्या ज्या काही त्रुटी होत्या त्या दूर करून आता त्यामध्ये वेगवेगळ्या काही गोष्टी ॲड करत आहे. आता दिव्यांगासाठी काही राज्य शासनाने जाहीर केल्या गोष्टी की यामध्ये आम्ही वाढ करू. मानधन जो होता या मानधनामध्ये वाढ झालेली आहे आणि सर्वच दिव्यांग बांधवांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावं लागेल की बऱ्याच दिवसापासून त्यांची जी मागणी होती त्या मागणीला इथं आता कुठंतरी चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यांच्या या मागणीला इथं आता नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. आता जी मागणी त्यांची होती की पगारवाढ झाला पाहिजे, तो पगारवाढ त्यांनी आता निश्चित केला आहे. परंतु आता लाडक्या बहिणींचं लक्ष आहे की आम्हाला जे वचन दिलं होतं की निवडणुकीआधी आम्ही 1500च्या ऐवजी 2100 रुपये देऊ, तर त्या लाडक्या बहिणीसाठी सुद्धा एक चांगली बातमी येऊ शकते. लवकर त्यांच्याबद्दल सुद्धा शासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. एकीकडे शेतकऱ्याचं आंदोलन सुरू असताना आता शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे की जो निवडणुकीआधी शासनाने वचन दिले होते की कर्जमाफ करणार आणि PM किसान योजनेचे पैसे असतील, मुख्यमंत्री सन्मान निधीचे पैसे असतील, यामध्ये सुद्धा वाढ करणार. तर या गोष्टीवर लक्ष असणार असून आता नेमकं कुठल्या योजनेमध्ये पैसे वाढ करतील या संदर्भामध्ये आपण माहितीच घेऊया. परंतु सध्या तरी लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता इथून पुढे जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे त्याला विलंब लागणार नाही, त्याला जास्त वेळ लागणार नाही. परंतु तत्पूर्वी आपल्याला जुलै महिन्यामध्येच हे काम करून घ्यायचं आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला ही शेवटची संधी म्हणावी लागेल. यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा चान्स इथं मिळणार नाही आहे. जुलैचा शेवटचा जो काही हप्ता आहे यामध्ये हे सगळे कामं आपण करून घ्या. यानंतर आपल्याला प्रत्येक महिन्याला केवायसी करणे किंवा खाते अपडेट करणे याची आवश्यकता भासणार नाही आहे. जून महिन्याचा जो हप्ता मिळाला होता या कारणासाठीच उशिरा केला होता का, इथं अशी माहिती मिळालेली आहे. राज्यामध्ये ज्या महिलांनी केवायसी किंवा राशन कार्ड अपडेट केले नाही, केवायसी केले नाही, अशा बहुतांश महिला या योजनेतून कमी झाल्या आहे. आणि जो काही नवीन नियम आहे, नवीन नियमावली आहे, त्या नियमावलीच्या आकड्यानुसार सध्या तरी राज्यामध्ये बहुतांश महिला या योजनेतून कमी झाल्या आहे. मग ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये कोणी असेल किंवा 1 ते 2 व्यक्ती या कुटुंबातील ते जे लाभार्थी आहे या योजनेचा लाभ घेत आहे त्यांना राज्य शासनाने पहिले सांगितले होते की आम्ही जे काही नवीन नियम लावत आहोत त्या नियमानुसार आपल्याला या योजनेतून माघार घ्यावी लागेल, अन्यथा आम्ही योजनेतून आपल्यालाच बाहेर करू. तर तसे झाले असून ज्या महिलांनी एकापेक्षा जास्त एकाच कुटुंबातील व्यक्तींनी लाभ घेतला असेल त्या लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या आहे. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले की आम्ही कुठल्याही लाडक्या बहिणींना निराश करणार नाही, त्यांना योग्य तो मोबदला देऊ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे वचन दिले आहे निवडणुकीआधी की 1500च्या ऐवजी 2100 रुपये लागू करू, त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असून निश्चितपणेच करू असे जाहीरपणे त्यांनी सांगितले आहे. पत्रकारांनी याविषयी त्यांना प्रश्न विचारले असता की आपण लाडक्या बहिणीकडे लक्ष देणार का, दिव्यांगाचे आपण पगार वाढवले आहे, सोबतच लाडक्या बहिणीचे सुद्धा 2100 रुपये कधी करणार, यावर उत्तर देताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की लवकरच सर्व लाडक्या बहिणीचे आम्ही 2100 रुपयाचे जे वचन दिले होते ते नक्कीच पूर्ण करू.